आणि महाराष्ट्र केसरीमधील बंदीच्या कारवाईवर अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांनी आक्षेप घेतलाय। सर्वांनी एकत्र बसून खेळाडूंना माफ करायला हवं असं सुद्धा वक्तव्य अशी मागणी काका पवार यांनी केली आहे। महाराष्ट्र कुस्तीगीर संघटना आणि महाराष्ट्र कुस्ती संघाचा वाद आता कोर्टात गेलाय असं सुद्धा ते म्हणतात। आणि दोन संघटनांमध्ये वाद असताना खेळाडूंवर अन्याय का असा सवाल सुद्धा काका यांनी उपस्थित केलाय। शिवराज राक्षेवर आणि महेंद्र गायकवाडवर कुस्तीगीर संघटनेचा काल निर्णय झाला। 3 वर्षांची बंदी त्या दोघांवरही घालण्यात आली आहे आणि यावरच आता त्यांनी आक्षेप घेतलेला आहे। काका पवार यांनी आक्षेप घेतल्याची दृश्य काल आपण पाहिलं की महाराष्ट्र केसरीमध्ये दोनही स्पर्धांमध्ये वाद झाला। पंचांना शिवराज राक्षे यांनी लात मारली, त्यांची कॉलर पकडली आणि दुसरा अंतिम जो सामना होता तो सुद्धा सामना अर्धवट सोडून निघून गेला। महेंद्र गायकवाड त्या दोघांवरही कुस्तीगीर संघाने कारवाई केलेली आहे। 3 वर्षांसाठी त्यांचं निलंबन केलं आणि त्यावरच आता कुस्तीपटू काका पवार यांनी आक्षेप घेतलेला आहे। दोन संघटनांमध्ये वाद आहे, मात्र खेळाडूंवर अन्याय का असा सवाल ते उपस्थित करतायत। महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये काल अहिल्यानगरमध्ये मोठा गोंधळ झालेला पाहायला मिळाला आणि खेळाडूवर अन्याय झाला अशी भावना सुद्धा आपल्याला त्यांच्या सगळ्या रिॲक्शन मधून पाहायला मिळाली। माझ्यासोबत काका पवार आहेत। काका, नेमकं काय झालं होतं, हा सगळा प्रकार काय होता? तुम्ही तिथे असाल, तुम्हाला काही माहिती मिळाली असेल, काय झालं होतं? काय मी काल तिकडे नव्हतो, मी पुण्यातच होतो, एक कार्यक्रमासाठी थांबलेलो होतो। पण काय झालं ते आता त्याच्यामध्ये त्यांनी ढाक मारले। ढाक मारल्याच्या नंतर लगेच म्हणजे रेफरीचं कसं असतं की तिन्ही रेफरींचं बघून पंच आणि रेफरी ह्यांच्यामध्ये बघून डिसिजन घ्यायचं असतं, चित द्यायची का नाही द्यायची कुस्ती। आणि झाली असली तर द्यायला काय हरकत नाही, त्याच्यात कोणाचंही रेकमत नाही। पण ते काय झालं, ती एकाच आडंगावर पडल्यामुळं मॅटवर दोन्ही भुजा टेकल्या पाहिजे। भुजा टेकल्या की तुम्हाला द्यायला अधिकार आहे, म्हणजे तुम्ही इकडल्याला बी नाही मागू शकत आणि पलीकडच्याला पण मागू शकत नाही, पण मधल्या पंचाला देण्याचा अधिकार आहे दोन्ही भुजा टेकल्या असल्या तर। मग दोन्ही भुजा टेकलेल्या नाही ते दाखवतात। मग रिप्लाय मागितला त्यांनी, रिप्लाय मागितल्याच्या नंतर त्यांनी काय सांगितलं की रिप्लाय होऊ शकत नाही तुम्हाला। तर जे राक्षेची ऍक्शन म्हणजे प्रतिक्रिया आली त्याच्यावर खूप टीका होते की खेळाडूने अशा पद्धतीने पंचाला लात मारणे किंवा गच्चीला धरणे हे काही योग्य नाही, त्यावर दुसरा काही मार्ग होता या सगळ्यामध्ये? मार्ग त्याने वाटाच बंद केला ना त्याच्यामुळं काय झालं की त्याला राग अनावरण झाला नाही। मेन महत्वाचं तो काय म्हणत होता की तुम्ही आमची टीव्हीला दाखवा ना, रिप्लाय करून दाखवा ना टीव्हीला कुस्ती। हारलो तर हारलोच म्हणला तो, मी हारणारच आहे की हारल्यावर हारलोच म्हणणार ना, जितणारा थोडंच म्हणणार आहे। पण त्याला राग अनावर झाला नाही की तिघांनी सांगितलं की इंटरनॅशनल प्रमाणे त्यांचं बरोबर आहे, आम्ही बी मान्य करतो ना, इंटरनॅशनल प्रमाणे तुमचं ती चीज झाली तर कुस्ती दाखवता येत नाही, देता येत नाही, हेही मान्य करतो आम्ही। पण कुस्ती चित झाली नाही, सगळ्या जगाला बघितली, मग तुम्ही चित म्हणून कसं काय देणार? मग त्यांनी काहीच नाही का तुम्हाला सांगायचं, त्यांनी ऐकतच नाही का त्याचं काही? दुसऱ्या प्लेयराचं तुम्हाला ऐकायचंच नाही का? काकांच्या तालमीतला पैलवान आहे म्हणून असा निर्णय दिला असे की तुमची कुठेतरी प्रतिक्रिया पाहिली। काय नेमकं हे दोन संघटनांमधल्या वादाचा परिणाम खेळाडूवर होतं ना? दोन संघटना अजून दोघालाही मान्यता नाही ना, फेडरेशनची मान्यता नाही आणि ना ह्याला बी मान्यता नाही, ह्यांना बी ह्यांची मूळ महत्वाचं म्हणजे बाळासाहेबांची मान्यता आहे सुरूपासून, आज 50 वर्षापासून ती आज अस्तित्वात आहे। कुस्तीगीर परिषद ही मानाची आहे, म्हणजे तिला 70 वर्षापासून मामासाहेब मौळाने तयार केलेली आहे, त्याला कोणी आजपर्यंत धक्का लावला नाही, आजपर्यंत इलेक्शन होतं, सगळं होतं। पण फेडरेशनने त्यांना बाळासाहेबांना काय सांगितलं की तुम्हाला ॲप्लिकेशन मी देणार नाही, तुम्ही दुसऱ्याला कोणालाही करा। तर ती एक सेक्रेटरी करण्यासाठी त्यांना आम्ही सांगितलं होतं की ही तुमची मान्यता नाही जाणार, पण तुम्ही ऐकलंच नाही की आम्ही कुणीच काढलं नाही त्यांना, फेडरेशनने काढलंय त्यांना। आणि फेडरेशनने काढून त्यांना काय केलं, दोन्ही आता कोर्टात आहेत, बाळासाहेबला आणखी कोर्टात आहेत समजा, जेव्हा कोर्टाचा निर्णय लागेल तेव्हा आली गेली धरण्यात येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूयात। कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडसजी आपल्या सोबत आहेत। रामदासजी नमस्कार। आपण कालची मॅच पाहिली, आपण पाहिलं की दोनही हे जे खेळाडू आहेत त्यांच्यावर 3 वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे, मात्र अर्जुन पुरस्कार विजेते जे आहेत काका पवार यांनी यावर आक्षेप घेतलेला आहे। आपली प्रतिक्रिया हवी आहे। काका पवार बद्दल मला आदर आहे आणि चांगले पैलवान आहे, चांगले पैलवान तयार केले त्यांनी, त्यांच्याबद्दल आदर आहे। पण काल जी कुस्ती झाली ते कुस्ती बरोबर होती, तिन्ही पंचाला म्हणजे एक पंच, सरपंच आणि मॅच चेअरमन या तिघांनी एकाच वेळेस निर्णय दिल्यामुळं ते कुस्ती बरोबर
बरोबर होती आणि त्याचा निकाल लागला. आणि खेळाडूनं पंचाच्या अंगावर धावून जाणं, त्याला मारझोड करणं हे काही संयुक्त वाटत नाही. सिनियर मॅनला जर असे करायला लागले तर मग आजच्या पिढीला आपण काय ज्ञान देणार आहे? काय निर्णय जो झाला तो मान्य करायला पाहिजे. मागच्या वेळी त्यांच्या बाजूने निर्णय दिला पंचानं, त्यावेळेस बरोबर होता. आता त्यांच्या विरोधात पंचानं निर्णय दिला तो बरोबर नव्हता, हे बरोबर नाही ना. आणि म्हणून कालचा निर्णय बरोबर होता आणि म्हणून असे कृत्य घडू नये. असं जर झालं तर मग पंचच काम करणार नाही. म्हणून आम्ही त्यांना 3 वर्षासाठी निलंबित केलं. आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ हा ऑल इंडिया कुस्तीगीर संघासह संलग्न आहे, त्याला मान्यता आहे. त्याच्यामुळं होणारा खेळाडू हा नॅशनल मध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने जाणार आहे, ऑलिम्पिक मध्ये जाणार आहे, आशियाड मध्ये जाणार आहे, राष्ट्रकुल मध्ये जाणार आहे. आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद जी आहे ते फक्त आता महाराष्ट्रापुरती आहे. तिला मान्यता ऑल इंडिया कुस्तीगीर संघाची नाही आहे, महासंघाची नाही. त्याच्यामुळं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ हाच प्रमुख संघ आहे ज्याला मान्यता महाराष्ट्र आपला ऑल इंडिया कुस्तीगीर संघाची आहे. आणि म्हणून कालची जी कुस्ती होती ते बरोबर कुस्ती झाली, त्यांचा निर्णय जो बरोबर होता. पण खेळाडूची वागणूक बरोबर नव्हती. त्याला कुठेतरी आग बसला पाहिजे, शिस्त लागली पाहिजे. त्याचं सर्वजण असंच करायला लागेल, मग पंचच कुणी राहणार नाही. आणि म्हणून आम्ही तो निर्णय घेण्यात आला. नाही बरोबर आहे, पण जर आता 3 वर्षांच्या कारवाईचं निलंबन करण्यासाठी सांगितलेलाच आहे, निर्णय दिलेला आहे. मात्र त्यांचं असं म्हणणं आहे, काका पवार यांचं असं म्हणणं आहे की 2 संघांमध्ये वाद होता तर मग खेळाडूंवर अन्याय कशाला व्हायला पाहिजे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. रामदासजी, वादाची गोष्ट काहीच नाही. मागच्या वेळेस बी ते खेळले त्यावेळेस ते महाराष्ट्र केसरी झाले, आमच्या सोबत होते ते. म्हणजे वाद नाही आहे, खेळाडूमध्ये वाद नाही आहे, वाद संघाचाही वाद नाही आहे. त्यांनी त्यांचं करावं, आम्ही आमचं करतो. आमचं तर ऑल इंडिया संघ संलग्न आहे ना. ऑल इंडिया संघ ज्याला मान्यता आहे तोच संघ प्रमुख का नाही. आता हा महाराष्ट्रापुरता राहिला, यांच्यावर केसेस बी चालू आहे अपराधीच्या. आणि म्हणून या महाराष्ट्र कुस्तीगीर संघ आम्ही काढला, त्यांच्या माध्यमातून आम्ही आणि एवढे बक्षीस कधी भेटत नव्हते, आता बक्षीस भेटायला लागले. म्हणजे पुण्याला झाला, त्याच्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस तिथे झालं दुसऱ्याने, ही तिसरी. एवढे बक्षीस आणि पैलवानाची एवढे त्यांना मान सन्मान हा कधीच पहिले भेटला नव्हता. आम्ही तर नॅशनलचे प्लेअर यावेळेस 126 प्लेअर पाठवले, तर 78 पैलवानाला आमच्या सुवर्ण पदक मिळालं. इंटरनॅशनल प्लेअर आमच्यावाले 12 जी बरोबर आहे. रामदासजी धन्यवाद, तुम्ही पुढारी न्यूजची सविस्तर बोललात त्यासाठी. आणि याच संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. बालाजी, आपण पाहिलं नुकतेच आपण रामदासजींशी बोललो आणि त्यानंतर आता सर्वांनी एकत्र बसून खेळाडूंना माफ करायला हवं अशी मागणी सुद्धा त्याचसोबत काका पवार यांनी केलेली आहे.